सर मला सांगा तुमचं नाव काय आहे आणि R&B जी कंपनी आहे त्या संदर्भात तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे मंत्रालयामध्ये आणि इकडे पण नगरपालिकेमध्ये. काय पूर्ण माहिती द्याल, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव ब्रिजेश शुक्ला आहे. मी एक समाजसेवक आहे. वारंवार आज मागील 6 महिन्यापासून मी आपले प्रभाग समिती ब आणि मुख्यालयामध्ये वारंवार तक्रार करत आहेत. R&B इन्फ्रा जे आमच्या इकडे प्रभागामध्ये साफसफाईसाठी त्यांच्याकडे टेंडर दिलेलं आहे. पण मी वारंवार तक्रार करतो त्या टेंडर संदर्भात की त्यामध्ये कामगारांचे सफाई म्हणजे PPE किट संदर्भात त्यांच्याशी मी वारंवार पत्रव्यवहार करतो. त्यांना मोजे द्या, मास्क द्या, हँड ग्लोव्स द्या, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट द्या, पण मला कुठेही ते सापडत नाही जेव्हा मी मागणी करतो. पण आता मला समजत नाही, एवढे पुरावे सुद्धा मी व्हिडिओ आणि GPS फोटो हे सर्व पुरावे सुद्धा दिलेले आहे प्रशासनाला. पण मला प्रशासनाला कुठलाही म्हणजे उत्तरच द्यायला प्रशासन तयार नाही. कितीतरी मला वाटतं कामगारांचा जीव घेणार तेव्हा हा प्रशासन मला वाटतं काहीतरी मला ऍक्शन मोडवर येऊन उत्तर देणार. कुठे ना कुठेतरी भ्रष्टाचार चाललाय नगरपालिकेमध्ये. खूप खूप मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे. एकही तुम्ही माझ्या जोडीला पाहिजे तर आता निघा आणि आता फिरा. एकही माणूस तुम्हाला कुठलीही किट घेऊन वापरून काम करताना दिसणार नाही. मग हे किटचे पैसे जातात कुठे? यांच्याशी आपण विचार केला की तुम्ही बायोमेट्रिक आम्हाला जे हाजरी करतात, एकही झोनमध्ये बायोमेट्रिक चालू नाही. एक 10 रुपयाची वयावर हे नोंद करतात. ही काय 161 करोडचा टेंडर आहे आणि 10 रुपयाच्या वयोमध्ये हे नाव लिहितात. ही कुठली प्रथा आहे? ही कुठली सिस्टम आहे? हे मला समजत नाही. यासाठी आता कामगार आयुक्त आणि लेबर कमिशनर आणि मंत्री सुद्धा मी पत्रव्यवहार केलेला आहे. वसई विरारचे प्रशासनाकडून मला कुठलीही अपेक्षा नाही. आणि कामगारांसाठी मला वाटेल की यांच्यासाठी अजून लढा लढायला लागेल तर येणाऱ्या काळामध्ये मी आमरण उपोषण सुद्धा करणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.